नमस्कार मंडळी. हल्लीच्या काळात म्हणजे ज्याच्यात प्रपंच परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे, स्पर्धात्मक आहे, तेव्हा आपल्याला ज्योतिषशास्त्रासारखा विषय अभ्यासणं अत्यंत आवश्यक होऊन बसलाय. या शास्त्राची उपयुक्तता अनेकांना जाणवते. त्यांना इच्छा असते की ज्योतिष शिकावं. आणि म्हणून तुमच्यासाठी मी काही एक माहिती आता सादर करतो की हे ज्योतिष शिकायचं ठरलं तर ते शिकायचं कसं असतं. तर पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की पत्रिकेत जे घटक असतात, जे समोर दिसतात, ते ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांची कारकत्व ही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये जागोजागी उपलब्ध आहे. आता कारकत्व जी आहेत ती विस्तृत असतात. आणि म्हणून आपल्याला असं बघायला लागतं की या कारकत्वांमध्ये एकमेकांमध्ये काही विसंगती आहे का. कारकत्व आहेत ती आपण जी स्वीकारली आहेत, वाचलेली आहेत, तेथे काही आपल्याला थोडेसे बदल करायला हवे आहेत का. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्हाला असं वाचायला मिळतं की हाडांचा कारक शनी आहे. काही ठिकाणी तर असंही दिलंय की हाडांचा कारक मंगळ आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की हे कारकत्व ना तर शनीचं आहे ना मंगळाचं आहे. मग आपण जेव्हा ते कारकत्व अभ्यासतो तेव्हा त्याची दुरुस्ती आपल्याला करून घ्यायला लागते. त्याच्या मागचा तर्क, त्याच्या मागची शास्त्रीय मीमांसा आपल्याला अभ्यासावी लागते, जाणून घ्यायला लागते. तसं झालं की या चार घटकांची कारकत्व ही आपण पक्की गृहीत धरून ती अभ्यासून त्याचा वापर करायला मोकळे होतो. पण कारकत्व खरं सांगायचं तर नुसती महत्वाची नाही, त्यांची भूमिका. हे चार घटकांची कारकत्व म्हणजे काय, त्यांची क्वालिटीज आहेत, त्यांच्याकडे उपलब्ध टूल्स आहेत. पण टूल्स नाही महत्वाचे, त्याचं ते काय करणार आहेत म्हणजे भूमिका महत्वाची आहे. तर असं लक्षात ठेवा की ग्रह यांना व्हेलॉसिटी म्हणजे गती आहे. आणि म्हणून ते या चार घटकांपैकी, ते कोण 9 घटक आहेत, या चार दृश्य रूपातले चार घटकांपैकी ग्रह हे आत्यंतिक महत्वाचे आहेत. कारण प्रत्यक्ष एक्झिक्यूट करणं, गोष्टी घटना घडवून आणणं, यासाठी जी कार्यचेतना आहे ती ग्रहांकडे आहे, फक्त ग्रहांकडे आहे, हे लक्षात ठेवा. का तर आपण बघूया की राशीचं अधिपत्य ग्रहाकडे आहे, नक्षत्राचं अधिपत्य ग्रहाकडे आहे, ग्रहाच्यापैकी कोणाची तरी महादशा चालू असते, बरोबर, ग्रहाची दृष्टी असते. म्हणजे ज्योतिषातले उरलेले सगळे संदर्भ हे ग्रह माध्यमातून दिले जातात, हे तर तुम्हाला माहितच आहे. आता भावेशत्वाचा नियम जरी तुम्ही अभ्यासला तरी तो नियम तुम्हाला काय सांगतोय, पंचमेश अमुक ग्रह असा असता असं होतं. पण शेवटी तुम्ही कृष्णमूर्ती पद्धत घ्या, नक्षत्राचं विभाजन केलं, त्याचे सबलॉट काढले, तरी अल्टिमेटली शेवटचा बिंदू काय, तो ग्रहच आहे. केपी घ्या, पारंपरिक घ्या, पराशरी घ्या, कुठल्याही इतर गोष्टी घ्या, या सगळ्यांमध्ये केंद्रीभूत सत्ता ग्रहांकडे आहे. म्हणजे ग्रहांची भूमिका ही कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहे. राशींची भूमिका ही राशी या शरीराची आहे, बॉडी, फिजिकल. राशी या शरीर दर्शक, इंद्रिय दर्शक आहेत. त्याच्यानंतर भाव आहेत, ते या घटनेचं क्रीडांगण आहे. या भूमिका मात्र तुम्ही कधीही बदलू नका, त्या बदलता येणारच नाहीत तुम्हाला. भाव हे क्रीडांगण आहे. मग त्याच्यावर कुठले कुठले खेळ खेळले जातात ते दिलं जातं, त्याला कारकत्व असं म्हणतात. भावाचं कारकत्व तेही आपल्याला क्रॉस चेक करावं लागतं. स्वतःला असे प्रश्न विचारावे लागतात की का संतती पंचावरूनच का बघायची. हा, तर याचा असं प्रत्येक बाबतीत सांगते उन्हाळा. त्याचं कारण असं की भावकारकत्वात सुद्धा इतक्या वेगवेगळ्या गोष्टी एका ठिकाणी आलेल्या असतात की आपल्याला जर त्याचा तार्किक उलगडा झाला नाही की तृतीय स्थानावरनं प्रवास बघायचा, धाकटी भावंड बघायची,
कॉन्ट्रॅक्ट बघायचं, शेजारी बघायचे. हा, अशा म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगतोय. अशी जर का 50 कारकत्व तृतीय स्थानाशी निगडीत असली तर त्यांच्यात एकमेकात काही साम्य आहे का? इतक्या विसंगत घटकांचं कारकत्व एका स्थानाकडे कसं आलं? लेखन पण तृतीयावरूनच बघतात. तर याचा अर्थ तुमचा त्याच्या मागचा तर्क तुम्हाला कळला तर ते वापर योग्य होतं. भावविचारात तुम्ही वापर करू शकता. तर्क माहित पाहिजे. म्हणजे भूमिका काय त्याची ते क्रीडांगण आहे. नक्षत्र याचं कारकत्व तुम्हाला खरंच उपयुक्त असतं का? नक्षत्र हे संचिताचं कारकत्व आहे. म्हणजे नक्षत्र ही पोटेन्शियल एनर्जी आहे. ती स्वतःहून काही नाही करत. तुम्हाला माहिती आहे विज्ञानामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक झाल्याशिवाय काहीच होत नाही. तेव्हा नक्षत्र स्वतःहून काय करतात? काहीच करत नाहीत. मग असं जरी क्षणभर गृहीत धरलं की नक्षत्राची पोटेन्शियल एनर्जी ग्रह त्याच्यात असल्यामुळे त्याच्या माध्यमातून ऑपरेट होते, म्हणजे कायनेटिक होते. परंतु ती आहे पोटेन्शियल एनर्जी ती काय आहे, म्हणजे नक्षत्राची भूमिका काय आहे, याचा तुमचा अभ्यास चिंतन म्हणून असावं लागतं. तेव्हा उगाच भाऊगर्दी करून ग्रह राशी भाव नक्षत्रांची कारकत्व वाचून स्मृतीमध्ये ठेवून तुम्हाला फार काही येत नाही. मग आपल्याला यांची भूमिका अभ्यासाव्या लागतात. परत एकदा सांगतो, ग्रहांची भूमिका ही कार्यकारी आहे. राशींची भूमिका ही वातावरण किंवा शरीरवाचक आहे. भावाची भूमिका क्रीडांगण, म्हणजे ते कुठे काय होईल, कुठे होईल. आणि नक्षत्राची भूमिका ही संचिताची आहे. अगदी खरं सांगायचं तर हे सोपं असतं. ते संचित आहे म्हणून तर त्याच्यात चंद्र असताना तिथून महादशा चालू होतात. अपूर्ण इच्छांचं कारकत्व दर्शक चंद्र या नक्षत्रात आहे, ते संचित आहे तुमचं, तिथून चालू होतात महादशा. हा एक घटक. त्याच्यानंतर दृष्टी, योग, दशा आणि गोचर हे 4 घटक आहेत. ते जोडाजोडीचे आहेत, कनेक्टिव्हिटी. दृष्टी आहे तर अभ्यास करायची म्हणजे दृष्टी काय, गुरुला 5वी 7वी 9वी दृष्टी आहे, शनीला 3री 7वी 10वी आहे. यातनं तुम्हाला वापर योग्यता येत नाही. यातनं तुम्हाला हे कळलं पाहिजे की ग्रहाला दृष्टी आहे, ते मातीचे गोळेच आहेत ना. ग्रहाला दृष्टी आहे म्हणजे प्रत्यक्षात काय आहे? ग्रहाला दृष्टी आहे याचा प्रत्यक्षात घटनेमध्ये मला काय दाखवून देता येतं. गुरुची 5वी दृष्टी आहे म्हणून या घटनेतली ही घटक मला एक्सप्लेन करता आला, असं व्हायला पाहिजे. तेव्हा ग्रहाच्या दृष्टींचं स्वरूप आणि प्रत्यक्षातली कृती कळली पाहिजे. योग, योग ही बांधणी आहे, एकमेकांच्या टीम वर्क ज्याला म्हणतात, एकमेकांची कनेक्टिव्हिटी आहे. ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकते. तर हे जर तुम्हाला व्यवहारात केंद्र योग काय करतो, नवपंचम काय करतो, व्यवहारात प्रत्यक्ष व्यवहारात काय करतो हे जर तुम्हाला सांगता आलं तर योग ग्रह योग तुम्हाला कळले. महादशा, महादशा आहेत त्या तारखा देतात तुम्हाला. त्या खरं सांगायचं तर जन्माच्या दिवशी ठरून गेलं कुठली महादशा, कुठली अंतरदशा, कुठली विदशा आणि कुठली सूक्ष्मदशा कुठल्या कालखंडामध्ये चालू असेल त्या आजही काढता येतं. जन्माच्या दिवशी पण ठरलेलं आहे. पण या महादशा ह्या कॅलेंडर आणि घड्याळाच्या शी निगडीत आहेत. ते कालचक्र आहे. कालचक्र हा आपण मोजतो कॅलेंडर आणि घड्याळाचा वापर करून. कालचक्राला असं काही मार्किंग नाही ना. 3 वाजले हे आपलं गणित आहे घड्याळाचं. त्या कालचक्राला काय माहिती आता 3 वाजले कसं? कॅलेंडरची तारीख आजची 3 जून आहे. 3 जून 2026. आपण ठरवलं आहे मोजमाप सुरू करून की आज 3 जून आली. कालचक्राला कुठे माहितीये? तेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात हे जे कालचक्र आहे त्याचं रूपांतर कर्मचक्रामध्ये करून घ्यायला लागतं. कर्मचक्राचा ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर उद्देश नाही, म्हणजे मागची प्रेरणा नव्हे. कर्मचक्राचा ड्रायव्हर आहे ते ग्रह आहे. मग ग्रहांच्या अनंत कारकत्वापैकी माझ्या कर्माने मी ठरवतो की यातलं काय ऍक्टिव्हिटी करायची, काय करायची नाही, काय मला जमेल, काय मला जमणार नाही, जे मला आज जमेल का नंतर केल्याने बरे होईल, हे सगळे निर्णय कर्मिक निर्णय आपण घेत असतो. आणि त्या निर्णयाभर हुकूम त्या कर्माच्या प्रकटीकरणानंतर
त्यातले कारकत्वातले योग्य घटक वापरले जातात आणि बाकीचे निद्रिस्त राहतात. तर याचा अर्थ असा की पत्रिका हा तुमच्या ड्रायव्हिंगचा जीपीएस आहे, नकाशा आहे की असं कर, इथे असं कर, इथे डावीकडे वळ, असा नकाशा आहे पत्रिका हा. आणि म्हणून हे जे तुम्ही ग्रह दृष्टी योग दशा गोचर, गोचर ह्याचा अर्थ आत्ता, पूर्वी जन्माच्या वेळी ग्रह अमुक ठिकाणी होता, पण आज काय, कारण कुठलेही परिणाम आहेत ते तात्कालिक आणि सातत्यपूर्ण, म्हणजे स्थायी अस्थायी दोन्ही असतात, दोघांची कनेक्टिव्हिटी असते. तर याचा सुद्धा गोचर भ्रमणांचा नेमका अर्थ काय? गोचर भ्रमण कोणाची बघायची? ते 12 ग्रहांची गोचर बघायची असतात का? नाही. मग घटनेशी संदर्भित कोण आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे त्या घटनेत कोणाकोणाची भूमिका आहे? काही जणांची भूमिकाच नसते. तर ती नसलेली भूमिकेचं त्याचं घटक वापरणं, त्याच्या महादशांतरच्या विदेशा विचारात घेणं, त्याची गोचर भ्रमण विचार घेणं हे निरर्थक असतं, आपल्याला गोंधळात टाकणारं असतं. मुळातच ज्योतिषशास्त्रात कारकत्व व्यापक, विस्तृत आणि विसंगत आहे, आणि मग त्याशिवाय आपण भर घालतो. तर हे सगळं तुम्हाला कसं शिकायचं आहे त्याचं तुम्हाला मी एक अंदाज देतो. बघा काय लिहिलं आहे की सगळ्यात सोपा प्रकार पहिल्यांदा करावा. राशीचे अंतरंग. काय म्हटलंय वरती हेडिंग काय दिलंय? पुस्तकी ज्ञान नव्हे, प्रत्यक्ष वापरता येणारे. पुस्तकी ज्ञानाला काय तोटा आहे? 100-200 ग्रंथ तो तसेही बाजारात आहेत. पुस्तकी ज्ञान नव्हे, प्रत्यक्ष वापरता येणारे ज्योतिष. सोपं असतं आणि ते पुस्तकी ज्ञानच गोंधळात टाकतं, कारण शब्द 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 संकल्पना एकमेकांना विरोधी संकल्पना, एकमेकांपासून विसंगत संकल्पना, एकमेकांचं एकमेकांशी ताळमेळ नाही, एकमेकांशी पटत नाही. एकवाक्यता हा शब्द सुद्धा ज्योतिषात उच्चारणं गुन्हा आहे. एकवाक्यता नसतेच मुळी. तर त्याच्यामुळे काय करावं? सोपा प्रकार. जातकाला राशी तर त्याला माहित आहे, ज्याला ज्योतिष येत नाही त्यालाही राशी स्वतःची माहित आहे, चंद्र राशी. तर राशीचे अंतरंग हा एक टॉपिक आपण घेणार आहोत. जातकाची फक्त राशी बघा, कर्क राशीच आहे, एवढं पुरेच आहे. आणि 10 सोपे आणि अनुभव सिद्ध. सोपे याचा काय इंटरनेटवर दिलेले, ग्रंथात दिलेले असे उपाय आपण करत नाही, कारण आपण पत्रिकेशी संदर्भातले उपाय शोधून वापरायचे असतात. त्या 10 सोपे आणि अनुभव सिद्ध उपाय ते PDF तुम्हाला दिल्या जातात. त्या माणसाला त्याचं यशाचं प्रमाण तो कबूल करेल एवढं नक्की वाटतं. फक्त राशी विचारली त्याला, राशी भविष्य नका सांगू, ते निरर्थक आहे तो प्रकार. तुझ्या राशीसाठी आजच्या कृतीमध्ये यश देण्याचा उपाय असं त्याचं स्वरूप आहे. प्रसंगाला पत्रिका जोडावी लागते. अख्खा प्रसंग आहे ना, घटना आहे ना, ती एका जागी नसते पत्रिकेत. कशाला असेल? इतके 12 ग्रह, 12 राशी, 12 भाव, नक्षत्र 27, दृष्टी योग, खूप काय आहे ना पत्रिकेत. तेव्हा घटना ही विखुरलेली असते, कारण घटनेचे घटक सुद्धा विखुरलेले असतात. त्यातला एक घटक मला एकीकडे सापडेल, दुसरीकडे सापडेल. आणि पत्रिका ही तुम्हाला संदेश देत असते की हे घटक तुला जोडायचे. त्याची जोडणी पत्रिका दाखवत असते. प्रसंगाला पत्रिका कशी जोडली आहे व त्यात अडचण काय, म्हणजे कुठल्या घटकाची जोडणीमध्ये दुर्बलता आहे म्हणून ते त्याच्या विरोधात जात आहेत, म्हणून ती घटना घडत नाहीये, म्हणून त्याला नोकरी लागत नाहीये, म्हणून त्याचा विवाह होत नाहीये. या अडचणी कळतात या जोडणीमधल्या, कच्चे दुवे कळतात. आणि पत्रिकेत ते ओळखून झाले की कच्चा दुव्यामध्ये जो ग्रह राशी वाहो इन्व्हॉल्व आहेत त्यांचे उपाय करायचे असतात. उपाय आपण सगळ्याच गोष्टींचे सांगितलेले आहेत, शोधलेले आहेत. शोधलेले आहे तर एकही उपाय इंटरनेटवरचा ग्रंथातला स्टँडर्ड ज्याला म्हणतो तो नाही, एकही नाही. पत्रिका सोडवण्याचे स्पष्ट नियम म्हणजे काय? तुम्ही जे शिकता ना ज्योतिषात ते सिद्धांत शिकता, कुठेही शिकत. तुम्हाला सांगतो पंचमेश अमुक ठिकाणी असता असे होते, ही बांधणी करून दिली तुम्हाला, ती उपयोगाची नाही तुम्हाला, कारण प्रत्येक पत्रिका वेगळी आहे. तेव्हा सुटे नियम हे सिद्धांत म्हणून ठीक आहेत, ते वापर योग्य करताना मला त्या सुटेपणाचा त्याग करून जोडणीचा अवलंब करायचा आहे. एखादा सुटा सिद्धांत
पत्रिकेत अप्लाय होत नाही. याचं कारण त्याची जोडणी त्या पत्रिकेत बदलत जाते आणि म्हणून तो काही अप्लायच होत नाही. आणि अप्लाय होण्याचं प्रमाण जर 10% असेल तर तो फायनल सत्य की मला कळला नियम हा मी नाही तसं वापरताच येत नाही. हे पत्रिका सोडवण्याचे नियम म्हणजे विवाह योग बघताना या 5 गोष्टी या क्रमाने या वेटेजने तुम्हाला बघायचे असे नियम मी तयार केले सगळ्या विषयांचे. आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, परदेश गमन, कोर्ट कचेऱ्या, वास्तू खरेदी, वास्तू विक्री या सगळ्यांचे नियम तयार केलेत की पत्रिका बघताना या क्रमाने या नियमानुसार बघा, सिद्धांतानुसार नाही. नियम कसे तयार झाले तर ह्या सर्वांचे कारकत्व आहेत, ह्या सर्वांच्या भूमिका आहेत, त्या लक्षात घेता प्रसंगामध्ये त्या भूमिका आणि कारकत्वाचा वापर करणारे नियम ठरलेले आहेत, तयार केलेत, शोधलेत, छापून काढलेत. तुम्हाला ते देणार आहोत आम्ही कायमस्वरूपी पीडीएफच मिळणार. पत्रिका सोडण्याचे स्पष्ट नियम सर्व विषयांचे. आता ह्यात तुम्हाला अशी शंका येते की मलाच पत्रिका ज्या माहिती असतात त्याच्यात मी तुम्हाला काही सांगू शकतो की असं घडलं कारण तो मार्केश होता, असं घडलं कारण नक्षत्र बघा कसं उग्र आणि तीव्र नक्षत्र आहे म्हणून घटस्फोट झाला. नाही, आपण काय करतो तुमच्या पत्रिका सोडवतो. जेव्हा सोडवायला घेऊ ना पत्रिका फेरी झाली तर पत्रिका तो सोडवणार जाऊ. त्या मला माहिती आहे त्या सोडवण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला तो संशय येतो. तुमची पत्रिका सोडवली तुम्ही स्क्रीनवर मांडलेले ऑन द स्पॉट आपले सांगितलेले नियम देऊन झालेल्या पीडीएफ त्याला लावून दाखवल्या की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की ओके इतकं सोपं आहे ते की मला छापून गेलाय त्यात बदल करायचाच नाहीये मला. त्याच्यामुळे तुमच्या पत्रिका तुमच्या सर्व शंका निरसन म्हणजे तुम्ही आपण त्या लेक्चरचा काही शेवटचा शंका निरसन ठेवतो पण समजा त्यावेळेला तुम्हाला शंका सुचली नाही आणि नंतर सुचली केव्हाही तुम्ही मला व्यक्तिगत फोन करून विचारू शकता. क्लास संपल्यावर सुद्धा क्लासचं ड्युरेशन संपलं, मोठा क्लास आहे ते संपलं तरी तुम्ही ते मला विचारू शकता. त्याच्यानंतर सर्व विषय मी स्वतः सगळीच्या सगळी लेक्चर्स मी स्वतः घेणार आहे. हा आता तर्क जे सांगितलं जात नाही त्या सिद्धांताची वापरयुक्त उपयुक्तता फार कमी असते. सिद्धांत सांगितलं मला कळलंच नाही की असं का म्हटलं गेलंय, असं का म्हटलं गेलंय. तेव्हा तुमचा अभ्यास सिद्धांताचा आहे त्याला तुम्ही उगाच पद्धती म्हणता. अमुक अमुक पद्धत नाहीये, पद्धती मेथडॉलॉजी आहे. पत्रिका सोडवण्याचं तंत्र आहे ते त्या सिद्धांतामध्ये लपलेलं नाही, सिद्धांताच्या वापरामध्ये लपलाय. वापर केव्हा करता येईल सिद्धांताच्या मागचा तर्क, शास्त्रीयता, व्यावहारिक साक्षीपणा, व्यवहार साक्षी तो सिद्धांत आहे का, प्रॅक्टिकली तो व्हिजिबल दिसतो का, ऍप्लिकेबल दिसतो का, त्याच्या मागे तार्किकता आहे का, मी खोलात शिरून अभ्यासावा असं त्यात आहे का, आणि असेल तर त्याच्या मागचं शास्त्र काय म्हणजे सायन्स विज्ञान काय एवढं सगळं ज्याला कळतं तो त्याचा वापर चांगला करतो. म्हणून तर्क सांगणारा आणि अन्य विज्ञान विषय जोडणारा म्हणजे ह्या क्लासमध्ये तर तुम्हाला घटोत्कच ज्योतिष, त्याच्यानंतर असे काही वेगळे आहेत की ज्याला आपण म्हणतो क्वांटम ऍस्ट्रॉलॉजी, एआयचा वापर ज्योतिषात कसा केला जातो हे सगळं तुम्हाला टिप्स म्हणतो कशा शिकवता मिळणारच आहे. आता काय त्याचं वैशिष्ट्य आता तो क्लास 11 जून पासून चालू होईल प्रत्यक्षात. त्याचे काय म्हणतात त्याला हे सुरूच झालंय. आता इथे असं म्हटलंय सर्व क्लिप्स आणि पीडीएफ आयुष्यभर तुम्हाला दे म्हणजे ते साधारणपणे लोकांना असं वाटतं की पुढे लिहा की त्याला लिमिट नाही, किती लेक्चर्स घेईन असं आपण लिमिट घालून नाही घेतलेलं. तुम्हाला विषय घ्यायलाच पाहिजे, तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या तो वापरता आला पाहिजे, तुम्ही व्यावसायिक ज्योतिषी होऊ शकाल असं संपूर्ण ज्ञान द्यायला जी लेक्चर लागतील ती त्यामुळे ती खूप जास्त असणार आहे. त्यामुळे असं 4, 5, 6 असं काही मी आकडा सांगत नाही. सर्व आणि ह्याच्या क्लिप्स सर्व क्लिप्स आणि पीडीएफ आयुष्यभर तुम्हाला देणारा जगातील एकमेव क्लास चक्क तुम्हाला सांगून टाकते मी. त्याच्यानंतर 4 जून पूर्वी आता आजची 3 तारीख आहे आज आणि उद्या 4 जून पूर्वी फी भरल्यास ₹3000 हा बरोबर आणि 11 जून पर्यंत भरल्यास ₹5000
ही फॅसिलिटी माझ्याकडे पूर्वी क्लास केला आहे त्यांच्यासाठी आहे. अन्यथा ज्यांनी माझा पहिलाच क्लास करायचा आहे त्यांनी मात्र मला ₹5,000 हीच त्यांच्यासाठी फी आहे. त्यांना 3,000चं बेनिफिट घेता नाही येणार. तो माझ्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना मी दिलेला आहे. पण तुम्हाला ज्यांना माझ्याकडे फर्स्ट टाइम शिकायचं आहे, ज्योतिष येत आहे माझ्याकडे शिकायचं, 11 जून पर्यंत भरल्यास 5,000. आता तुम्ही माझ्याशी बोला, तुमची काही व्यक्तिगत अडचण असेल तर. या क्लासला मी व्याख्यान मर्यादा ठेवलीच नाहीये. त्यामुळे तुम्हाला विषय येईपर्यंत आपण तो घेणार. एक साधारण तुम्ही 15-16 लेक्चर तर तुम्ही गृहीतच धरा. तुम्हाला पारंगत व्यावसायिक ज्योतिषी होण्यासाठी आवश्यक तेवढे सर्व शिकवण्यासाठी लागतील तेवढी व्याख्याने घेऊ. तर माझा उद्देश व्याख्यानाचं लिमिट सांगण्याचं नाहीये. तुम्हाला ज्योतिष शिकवायचं, छान शिकवायचं, सोपेपणाने शिकवायचं, उपाय सांगायचे, तुम्ही पॉप्युलर व्हाल, तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल, असं तुम्हाला तयार करण्याचा हा क्लास आहे. आणि आखीव रेखीव आहे. यात कुठेही गडबड गोंधळ, मला कळतच नाहीये, मला हे बरोबर का ते बरोबर नाही. हे नियम ठरलेले आहेत. असंच करायचं. GPay2 माझा नंबर दिलाय 9819871996. त्याला तुम्ही जीपे करायचं. अर्थातच रिसिप्ट मला पाठवून जे मला शेअर करायचे आणि त्याच्यावर तुमचं नाव लिहायचं, सो दॅट तुमचं नाव नंबर माझ्या रेकॉर्डला जाईल आणि आपल्या क्लासचा जो ग्रुप आहे त्याला प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी असं नाव आहे त्या ग्रुपचं, त्याच्यात तुमचं नाव ऍड होईल. आणि त्या आज आणि उद्या फी भरण्याचा फायदा असा आहे की 4 तारखेपासून आपण पुढे 2 किंवा 2 तर नक्की 11 तारखे यायच्या आधी 2 तर ओरिएंटेशन लेक्चर्स घेणार आहोत. म्हणजे नेमकं कशातनं काय उचलायचं असतं, शिकायचं कसं असतं ज्योतिष, त्याच्या आत्ता मी बोलतोय ती केवळ प्रस्तावना आहे. तर शिकायचं कसं असतं याबद्दल मी काही 2 लेक्चर घेऊन माहिती देणार आहे. एक तर 4 तारीख गुरुवारीच आहे. त्या आपला क्लास 11 तारखेच्या गुरुवारपासून चालू होईल. दर गुरुवारी 7:30 ते 8:30 का तर 9 पर्यंत असा तो चालेल. आणि त्याचं कम्प्लीट रेकॉर्डिंग होईल आणि कितीही लेक्चर झाली तरी ती तुम्हाला कायमची देण्यात येतील. PDF तुम्हाला शेअर केल्यानंतर, तुम्ही छापून घेतल्यानंतर त्या कायमच्या तुमच्याकडे असतील. त्या दोघांचा एकत्रित वापर करून तुम्ही प्रॅक्टिस सुरू करायची आहे. कारण प्रॅक्टिस केली तर तुम्ही टचमध्ये राहता, विषय तुमच्या लक्षात राहतो, विषय वापर योग्य करण्याचं तंत्र अनुभव तुमच्याकडे गोळा होतो की अच्छा मी असं केलं त्यात ही अडचण आली तेव्हा वापरला पाहिजे. सायकलवर पुस्तक वाचून सायकल नाही चालवत आहेत, तेव्हा ज्योतिष जेव्हा इकडे शिकणार आहेत की जे अद्भुत आहे, जे उपयुक्त आहे, जे तार्किक आहे, जे शास्त्रीय आहे आणि निर्विवाद जगावेगळं आहे, निर्विवाद जगावेगळं आहे, सोपं आहे, ते तुम्ही शिकाल तर त्याचा वापर तुम्हाला केलाच पाहिजे. तर असं सगळं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला या 11 तारखेपासून जो क्लास चालू होते 11 जून पासून त्याची फी तुम्ही भरा. आणि जे ज्यांनी आता विद्यार्थ्यांना तर 3,000 भरता येणारच आहे आज आणि उद्या. विद्यार्थ्यांना सुद्धा नंतर ती भरता येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे येत आहे तर माझ्याशी फोनवर बोला. तुम्हाला काही कन्सिडर करता येईल का असं आपण बघू. अन्यथा क्लासची खरी फी डिस्काउंट न देता अर्ली बर्ड डिस्काउंट असं ज्याला म्हणतात तसं न देता ती 5,000 आहे. कारण ती लेक्चर्सच खूप जास्त आहेत, त्याच्यातलं सगळं कायमचं तुम्हाला मिळणार आहे. तर अशी एक सुवर्ण संधी तुम्हाला मी उपलब्ध करून दिली आहे. त्या प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी नावाप्रमाणेच तो व्यवहारात दाखवता येणारी गोष्ट आपण शिकणार आहोत, करणार आहोत. अशा प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी या क्लासला तुम्ही ऍडमिशन घ्यावी अशी एक माझी इच्छा आहे. आणि अशी सगळी एक प्रस्तावना करून तुमच्या समोर तो विषय मांडून मी बाजूला जी तुम्हाला स्क्रीन शेअर केला होता त्याच्यावरचं वाक्य, त्याच्यावर काय काय म्हटलंय ते तुम्ही पद्धतशीर वाचा, पॉज करा, क्लिप पॉज करा, शांतपणे वाचा, विचार करा आणि तुम्हाला 2 दिवसात किंवा उशिरा 10 तारखेपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. ही सुवर्ण संधी कोणीही ज्योतिष प्रेमीने एकानेही, म्हणजे तुम्ही कितीही वर्ष ज्योतिष शिकले असलात, ऑलरेडी माझ्याकडे जे स्टुडंटने एनरोल केलाय ते 40 वर्ष ज्योतिष करतात, तेही माझ्या क्लासला आहेत. यावरनं तुम्हाला अंदाज येईल की ज्यांना प्राथमिक ज्ञान येत आहे अशा सर्वांनी, प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाने
ही सुवर्ण संधी घ्या. ही क्लिप तुमच्या परिचितांना फॉरवर्ड करा, लाईक करा, ती शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्योतिषशास्त्राची प्रतिष्ठा उंचावणारं ज्ञान आपल्याला पोहोचवता येईल याची खात्री बाळगा. आणि इथे तुम्हाला शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. नमस्कार.